नमस्कार फ्रेंड्स. आज आपण बोलणार आहोत कॉक्रोच जनता पार्टीचा अकाउंट बंद झालेला आहे त्याबद्दल आजचा विषय आहे. तर कॉक्रोच जनता पार्टी हे नाव कसं काय सुचलं? तर आपले जज आहेत सूर्यकांत यांनी लोकांना कॉक्रोच बोललं होतं. मग त्याच्यानंतर कॉक्रोच म्हणजे काय, तर आपल्यासारखे बेरोजगार लोकांना कॉक्रोच बोलतात, म्हणजे आपण झुरळ आहे असं असं त्या जजचं म्हणणं आहे की आपण झुरळ आहे. म्हणून त्याच्यावरून एक पार्टी निघाली, झुरळ पार्टी. कुठली? कॉक्रोच जनता पार्टी. तर तर आता बाहेरच्या देशामध्ये बघा किती सुधारणा झालेली आहे. ए आयचा जमाना आहे, भरपूर सुधारणा झालेली आहे. आणि आपल्या देशामध्ये गेली 12 वर्षे चालू आहे हिंदू मुसलमान, हिंदू मुसलमान आणि हिंदू खतरे में है, जय श्रीराम. बस आपल्या देशामध्ये एवढंच सुरू आहे. गेली 12 वर्ष झाली, काही सुधारणा नाही. 12 वर्षात फक्त हिंदू मुसलमान, हिंदू मुसलमान हे आपले पंतप्रधान. तर आता सध्या सक्षम पर्याय आहे कॉक्रोच जनता पार्टी. 4 दिवसात, अवघ्या 4 दिवसात 13 मिलियन फॉलोअर झाले. 4 दिवसात 13 मिलियन फॉलोअर. तर भारतीय जनता पार्टीला सुद्धा पाठीमागे टाकलं. आणि ह्या झुरळ पार्टीने देशात 4 दिवसात एवढं 13 मिलियन फॉलोअर मिळवले. तर आणि आपल्याकडे काय, हिंदू मुसलमान, हिंदू मुसलमान एवढंच करायचं बस. आणि कुठला माणूस आज ह्या पार्टीचा उद्या त्या पार्टीत जाणार, सगळ्या पार्ट्या इकडच्या तिकडे गेल्या, हे आपल्या सरकारचं काम. तर ह्याला एकच पर्याय आहे, झुरळ पार्टी. बरं, झुरळ पार्टीचं अकाउंट बंद का केलं? कुठची भीती आहे सरकारला अशी की त्याचं अकाउंट बंद केलं? अकाउंट बंद केले तरी दुसरं अकाउंट खोललं. दुसरं अकाउंट खोललं, एका दिवसात 13 लाख फॉलोअर्स आले. पण असं का? सरकार इतकं भीतं का? जर तुम्हाला काही नाही तर घाबरता कशासाठी? नाही, यांचं गेल्या 12 वर्षात एकच काम आहे, ते आहे हिंदू मुसलमान, हिंदू मुसलमान, जय श्रीराम, लव जिहाद, हिंदू खतरे में है. ही भारताची प्रगती. जर भारताला सुधारायचं असेल तर प्रत्येक माणसाने सरकार बदललं पाहिजे. आणि झुरळ पार्टी खरंच उत्तम पर्याय आहे. आणि आपलं सरकार एकच काम आपलं, की आज ही निवडणूक आली तिकडे दौरा, उद्या ती निवडणूक आली तिकडे दौरा. पण पंतप्रधान प्रत्येक निवडणुकीला प्रचारासाठी. मग देशाचं काम करतं कोण?
असं जर झालं तर कसं काय होणार? तर काय नाव त्याचं, अभिजित दीपके हा शिक्षण घेत आहे सध्या. हुशार माणूस आहे. लाईट गेली ना. पेपर फुटणे, पेपर फुटला, एका युवकाने आत्महत्या केली, त्याला जबाबदार कोण? जे शिक्षण मंत्री आहेत त्यांनी राजीनामा द्यायला पाहिजे. का नाही देत? हे असं आहे. तर आपल्या देशामध्ये काय होतंय, आपल्या देशामध्ये काही पण घडू द्या, त्याच्यावर काही कायदे कानूनी होत नाही. भाजपमध्ये गेला की तुमचं सगळं संपतं. त्यामुळे देशात काही कुठलंही काम कायद्याच्या नुसार होत नाही. त्यामुळे हे जर बदलायचं असेल तर कॉंग्रेस जनता पार्टी यांना सपोर्ट करायला पाहिजे. पूर्ण देशाची सत्ता बदलून जाईल. झुरळ, झुरळ म्हणजे माणूस, दोन पायांचा झुरळ. असे लाखो बेरोजगार आहेत. सगळे झुरळ जर एकत्र आले तर काय होईल? सगळे झुरळ एकत्र आले तर त्यांना खुर्च्या खाली करावं लागतील. त्यामुळं त्यांना वाटतं एक झुरळ, पण एक झुरळ नाही, ऍक्च्युली करोडो लाखो झुरळ आहेत. कुणाला नोकरी आहेत? चांगली नोकरी कोणाला आहे? हा बेरोजगार, तो बेरोजगार, सगळे बेरोजगार, 50% बेरोजगार. मग मग ते सगळे झुरळ जर एकत्र आले तर काय होईल? नाही, हे घडलं पाहिजे, पण हे घडू देणार नाही. कारण सरकार यांचं आहे, पॉवर आहे, पैसा आहे, हे असं होऊ नाही देणार. त्याचं अकाउंट बंद केलं, त्याच्यावर दबाव आणणार आणि ही पार्टी सक्सेस होऊ देणार नाही. त्यामुळं हे राजकारण आहे. सर्वांनी सपोर्ट करायला पाहिजे झुरळ पार्टी. कसा काय वाटला व्हिडिओ? कमेंटमध्ये नक्कीच लिहा की कॉंग्रेस जनता पार्टी पर्याय ठीक आहे का नाही, की कॉंग्रेस जनता पार्टी देशात एक नंबर पार्टी बनेल का? अकाउंट बंद करायची काय गरज आहे? अकाउंट बंद का करेल? त्याचं अकाउंट बंद करून काय मिळणार? अकाउंट का बंद केलं तर सरकारला भीती वाटते की आज ना उद्या ही पार्टी देशात एक नंबर होऊ शकते आणि भाजपला टप देऊ शकते. ती एकच पार्टी. आता तर विरोधकांमध्ये काही दम नाही. त्यामुळे त्यांनी काय केलं की लगेच जेलमध्ये जाऊ. त्यामुळे एकच पर्याय आहे, झुरळ पार्टी. सर्वांनी सपोर्ट करा झुरळ पार्टी. कॉंग्रेस जनता पार्टी. नाही, आपल्याकडे फक्त हिंदू मुसलमान, हिंदू मुसलमान, जय श्रीराम, लव जिहाद, हा विकास देशाचा, हा विकास
12 वर्षातला हा विकास आहे. आता जर काय बोलतात, आता तेल कमी खा, पेट्रोल कमी वापरा, सोनं चांदी घेऊ नका, हे पंतप्रधानाचं काम आहे. पहिल्यांदा पंतप्रधानांनी काय केलंय, रात्रीचा एक निर्णय घेतला, नोट बंद करा. 1500 के नोट बंद. भाई और बहनों, 1500 के नोट आज से बंद है. दुसऱ्या दिवशीपासून बँकेच्या बाहेर रांगाच्या रांगा लागल्या. किती लोकांना त्रास झाला. पहिला मुद्दा. नंतर मोदीजी आले, थाळ्या वाजवा. नंतर बोलले दिवे लावा. ते केलं की सगळं संकट दूर होत, असं त्यांचं म्हणणं. आणि आता आले म्हणजे तेल खाऊ नका, कमी खा. आता पहिलीच लोकांच्या 80% लोक गरीब आहेत. एक चमचा तेल ओततात, त्याच्यातून अजून काय कपात करून करणार काय? पाणी वाटायचे त्याच्यात, गॅस नाही, काय नाही. हे नियोजन सरकारचं चुकलेलं आहे. गेले 2 ते 3 महिने झालं युद्ध सुरू आहे. त्याच वेळेस हा उपाय केला असता, स्टॉक भरून ठेवला असता, तर आज हे करायला लागलं नसतं. आणि तुम्ही आम्हाला सांगणार हे कमी खा, ते कमी करा. तुमचं काय काम? फक्त एकच, हिंदू मुसलमान, हिंदू खतरे में है, जय श्रीराम. हे जर बदलायचं असेल तर झुरळ जनता पार्टी एकच पर्याय. जय हिंद, जय महाराष्ट्र.